आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की वसून ते बळीचा बकरा शोधत असतात. तेवढ्यात त्यांना पिहू आवाज देते. तेव्हा पिहूकडे ते येतात आणि बोलतात की काय गं. तेव्हा पिहू सांगते की रम्या दिदी आणि मावशी, मला ना बाईट्स हवे तुमचे. तेव्हा रम्या बोलते बाईट्स कशासाठी गं. तेव्हा पिहू बोलते अगं जीवादादा आणि काव्य बहिणीची सक्सेस पार्टी आहे ना, त्यासाठी मला बाईट्स हवेत. प्रोजेक्टर ते सगळं रेडी आहे. आता सगळ्यांची बाईट्स घेऊन झाले, फक्त तुमचे हवेत. तेव्हा वसूला आणि रम्याला हसायला येतात. तेव्हा ते एकमेकींकडे बघून बोलतात की आपण बळीचा बकरा शोधत होतो ना, आपल्याला बॉम्ब टाकायचा होता. बळीचा बकरा स्वतःच आलाय आमंत्रण घेऊन. तेव्हा ते दोघे हसतात. तेव्हा पिहू बोलते की तुम्ही दोघी काय कुजबूज करताय, मला पण सांग. तेव्हा रम्या आणि वसू बोलते की अगं काही नाही गं, काय बाईट्स द्यायचे ना ते ठरवत होतो. इकडे माहिनी फोनवर बोलत असते. तेवढ्यात तिकडे जीवा, पार्थ, काव्य आणि नंदिनी येतात. हळूच मानिनीच्या पाठीशी येतात. मानिनीचा फोन ठेवल्यावर ते मानिनीला जोरात भॉ करून ओरडतात. तेव्हा मानिनी बोलते कसले तरी तुम्ही. तेव्हा मानिनी बोलते की बाय मग कशी झाली ट्रीप कुर्गची. तेव्हा पार्थ बोलतो कुर्गची ट्रीप एकदम छान झाली. तेव्हा मानिनी बोलतो गप्प बस. आणि ती रागे भरते. मला सांगितलं नाही, एकालाही वाटलं नाही फोन करून सांगावं म्हणून. आणि फार्म हाऊसला गेले ना. तेव्हा जीवा आणि पार्थ मानिनीला लाडीगोडी लावतो. आणि नंदिनी बोलते की अहो आई, ट्रीपची सगळी आयडिया ही जीवांची होती. तेव्हा पार्थी बोलतो हा या आई, आणि असे भंगार ऑफिसमध्ये गेला आणि कुर्गऐवजी आम्हाला फार्म हाऊसवर जावं लागलं. तेव्हा जीवा बोलतो हे चकाचक बाई आणि दादा तुम्ही माझ्यावर काय येत आहेत. तेव्हा पार्थ बोलतो तुझ्यावर नको येऊ, मग काय येऊ. तेव्हा मानिनी बोलते की ते मला काहीही सांगायचं नाही, तू सांगितलंस का पार्थ. तेव्हा मानिनी पुन्हा रागवते. तेव्हा जेव्हा काव्य आणि नंदिनीला खुलवतो की तुम्ही समजवा. तेव्हा त्या दोघीही समजवत असतात. तेव्हा त्याही जीवावरच येतात आणि सांगतात की हे सगळं जीवांमुळेच झालं आहे आई. तेव्हा मानिनी म्हणते बरं कशी झाली ट्रीप. तेव्हा काव्य सांगते ट्रीप खूप छान झाली काकू, आणि आम्ही क्रिकेटसुद्धा खेळलो. तेव्हा नंदिनी बोलते आणि जीवांनी कवितासुद्धा केली. तेव्हा काव्य बोलते की जीवांनी असं का म्हणतेस ताई, अजून काय झालं ते सांग ना. तेव्हा नंदिनी लाजते. तेव्हा तेव्हा काव्य बोलते जन्मजयनी आणि नंदिनी ताईंनी छान अशी कविता केली. तेव्हा जीवा आणि नंदिनी लाजतात. तेव्हा पार्थ बोलतो बघ बघ कसा लाजला. तेव्हा तेव्हा नंदिनी बोलते आणि तुम्ही हातात पार्थ आणि काव्याने पण पंजा लढवला. तेव्हा पार्थ बोलतो हा लढवला ना, पंजा लढवला. तेव्हा काव्य बोलते आणि त्यात मी जिंकले. तेव्हा पार्थ बोलतो हां पंजा लढवण्यात तुम्ही जिंकलायत, पण मी बायको जिंकली. तेव्हा काव्य शांतपणे स्मित हास्य करत पार्थकडे बघत असते. तेव्हा जीवा आणि नंदिनी बोलतात ओ. तेव्हा मानिनी बोलते अजून सांगा ना काय काय झालं काय काय झालं. तेव्हा जीवा बोलतो ए आई ऐक थांब ना, काय जरा फ्रेश होऊ दे ना, मला सगळं म्हातारीला आत्ताच ऐकायचं असतं. तेव्हा मानिनी सुटते त्याच्यावर. तेव्हा जीवा हसत हसत पळून जातो. तेव्हा पार्थ बोलतो कसा बोलला हा, मी नसतं ऐकून घेतलं. तेव्हा मानिनी बोलते तू पण रे. तेव्हा पार्थही पळून जातो. तेव्हा नंदिनी, काव्य आणि मानिनी हसायला लागतात. इकडे रम्या आणि वसू किचनमध्ये असते. रम्याला खूप चिडचिड होत असते. तेव्हा वसू बोलते अगं का चिडचिड करतेस रम्या. तेव्हा रम्या बोलते बघितलं ना आई कसे हसता खिदळत आहेत अगं, काय आहेत हे. आणि काव्याला आणि जीवाला त्यांचं नातं तर माहिती आहे ना, तरी पण बघ ना कशी खिदळत आहेत ते, लाज कशी वाटत नाही गं यांना. तेव्हा वसू बोलते की अगं जाऊ दे ना, 2च दिवस फक्त, आजचा आणि उद्या बघ तू कसं बॉम्ब फुटणार आहे ते. अगं मरणाचे दिवस एन्जॉय करू दे की त्यांना, नंतर हे कधीच असे हसते खिदळते दिवस एन्जॉय करणार नाही आहेत. तेव्हा रम्या बोलते आई आपल्याला वाटते तसं होईल ना गं, कारण की इथून मागे आपल्याला वाटते तसं करायला आपण जातो, आपल्याला तसं वाटते की आपल्या मनासारखंच होतं आहे पण होत नाही. तेव्हा वसू तिला समजवत असते. तेव्हा रम्याला वसू बोलते की बरं जाऊ दे ते पुरावे वगैरे नाही. तेव्हा रम्या बोलते की वसूला की बरं जाऊ दे ते पुरावे फोटोज वगैरे व्यवस्थित ठेवले ना. तेव्हा वसू बोलते हो अगदी व्यवस्थित बॅगेत ठेवलेत मी. इकडे काव्य आणि पार्थ बोलत असतात. तेव्हा काव्य बोलते की काका काकूंना डिवोर्सबद्दल आपण सांगितले नाही, त्यांना कळलं तर कसं वाटेल, त्यांना काय भीतील त्यांच्यावर. तेव्हा पार्थ बोलतो हो ना. तेव्हा काव्य बोलते की कितीक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण जमलंच नाही. तेव्हा पार्थ बोलतो एकदा सांगायला गेलो होतो पण नेमका आनंदाचा डिवोर्स झाला होता आणि त्यामुळे आईबाबांना आपण सांगू शकलो नाही. आणि नंतर सांगायला गेलो. तेव्हा काव्य बोलते की आणि नंतर किती वेळा चान्स आला पण आपण सांगूच शकलो नाही. खूप टेन्शन आलं आहे की आईबाबांना कसं सांगायचं हे, असं पार्थ बोलत असतो. तेव्हा काव्य बोलते की हे सगळं त्यांना कळाल्यावर ते काय रिॲक्ट होतील. तेव्हा पार्थ बोलतो की कळालं का काय रिॲक्ट होतील म्हणजे काय करायचं आपण, त्यांना सांगितल्यावर
सांगितल्यावरच टेन्शन आलं आहे की डिवोर्स होऊ द्यायचा नाही आहे, हे सांगायचं नाही याबद्दल विचार करताय. तेव्हा काव्य काहीच बोलत नाही आणि शांत होते. इकडे आशाताई वसू आणि रम्याची खोली साफ करत असतात. तेव्हा ती बॅग, ज्या बॅगेत पुरावे असतात, ती बॅग आणि काही सामान बाहेर काढून ठेवते आणि तशीच खोली साफ करत असते. तेवढ्यात ती बॅगेला चुकून धक्का लागून ती बॅग खाली घरंगळत येते आणि इकडे मानिनी फोनवर बोलत असते. मानिनी फोनवर बोलता बोलता मानिनीच्या पायाला ती बॅग लागते. तेव्हा मानिनी ती बॅग बघणार, तेवढं तिकडनं वसू आणि रम्या पळत येतात आणि बोलतात की बापरे, ही माझी बॅग इथे कशी आली. तेव्हा मानिनी बोलते की वसूताई थांबा जरा, एवढं घाबरायला काय झालं. तेव्हा मानिनी बोलते घाबरत नाही, ही वरतून कशी आली ना खाली, म्हणून जरा थोडीशी दचकली होती. तेवढं आशाताई पळत पळत येतात आणि बोलतात की सॉरी ती बॅग खाली आली, मी काम करत होती तुमची रूम. तेव्हा वसू तिच्यावर सुटते आणि बोलते की आशा तुला मूर्ख आहेस का, तुला कळत नाही का, नीट तुला कामं करता येत नाही का. आणि माझ्या खोलीला मुळात तुम्ही आमच्या खोलीमध्ये आमच्या दोघींच्या खोलीमध्ये काम करताना तुला विचारलं आहे, सांगितलं आहे ना की विचारून करत जा म्हणून. तेव्हा आशा बोलते की मी विचारलं होतं, काल रम्याताईंना फोन केला होता, तेव्हा रम्याताई बोलल्या की फालतू कारणांसाठी फोन करत जाऊ नकोस म्हणून. तेव्हा वसू तिच्यावर चिडते आणि अजून तिला मारायला सुटते. तेव्हा आशा बोलते सॉरी आता पुन्हा नाही करणार, पुन्हा नका मारू. तेव्हा मानिनी बोलते 1 मिनिट, पुन्हा नका मारू म्हणजे याआधी पण तुला यांनी मारले का. तेव्हा रम्या बोलते मामी अगं असं का म्हणतेस तू, आम्ही कशाला तिला आधी मारू. तेव्हा मानिनी बोलते की आशा तू सांग, मी आहे, सांग तुला आधी मारलं आहे का. तेव्हा वसू तिला खुणवते नाही सांग म्हणून. तेव्हा आशा बोलते की नाही ताई, त्यांनी मारलेलं नाही. तेव्हा मानिनी बोलते की आत्ताच तू म्हणाली ना पुन्हा नका मारू म्हणून. तेव्हा आशा पुन्हा टॉपिक चेंज करते की नाही, मला मारतील म्हणून भीती वाटली म्हणून मी बोलली की यावेळी पुन्हा नका मारू म्हणून. तेव्हा मानिनी बोलते की बरं ठीक आहे, बरं तू ही बॅगवरती जाऊन ठेव बरं. तेव्हा लगेच म्हणते की कशा. तेव्हा वसू आणि रम्या बोलते कशाला. तेव्हा वसू बोलते रम्या ठेवेल ना. रम्या पटकन बॅग उचलून वरती न्यायला लागते. तेव्हा वसू बोलते सावकाश गं. इकडे नंदिनी बॅग काढत असते. बॅग काढता काढता ती पडायला लागणार, तेवढ्यात जीवा पटकन तिला झेलतो आणि तिला गोदमध्ये उचलतो. तेव्हा जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतच असतात. तेव्हा नंदिनी बोलते सॉरी मी चुकून ते पडले. तेव्हा जीवा बोलतो अगं मग चांगलं आहे ना, अशा चुका करत जा. तेव्हा अशीच पडत जा. तेव्हा नंदिनी बोलते तुम्हाला मी पडलेली हवी आहे का. तेव्हा जीवा बोलतो हो, म्हणजे मला तुला तेव्हा झेलता येईल ना. तेव्हा नंदिनी लाजते. तेव्हा जीवा बोलतो की हे बघ, आयुष्यात एकदा तरी पडावं माणसाने. तेव्हा नंदिनी बोलते कुठे. तेव्हा जीवा बोलतो प्रेमात. प्रेम ही गोष्ट खूप सुंदर असते अगं, त्यामुळे मी तुला सांगतो तूही पडून बघ एकदा. तेव्हा जीवा हळूच नंदिनीला खाली उतरवतो. तेव्हा नंदिनी मनात बोलते की मी तुमच्या प्रेमात पडली आहे पसारेवाला, आणि प्रेमात नाही पडलीच नाही, नुसती अखंड बुडाली आहे. तेव्हा जीवा बोलतो मी सुद्धा. इकडे रम्या ती बॅग घेऊन पटकन येते. वसू पटकन दरवाजा बंद करते. तेव्हा रम्या चिडचिड करत असते. त्या आशाचं ना थोबाड फोडायला पाहिजे. ती नेहमीच आपल्या भोवती खड्डा करायला तयारच असते. आपण बाकीच्यांवर लक्ष ठेवायला जाऊन ही आपली पितळ उघडं करून मोकळी व्हायची. तिला ना बघतेच मी आता. तेव्हा वसू बोलते मारायची भाषा तिला करू नको. तेव्हा रम्या बोलते की आई तू काय बोलतेस. तेव्हा वसू बोलते की अगं ती काम सोडेल आणि जाता जाता आपलं पितळ सगळं मानिनी आणि विक्रमसमोर उघडं करून जाईल. तेव्हा रम्या बोलते नाही तिला धमकवायलाच पाहिजे, तिने ना आपल्याला घाबरायलाच पाहिजे. तिने ना येऊ दे परत आपल्या परमिशनशिवाय ती या खोलीमध्ये. तिचे ना तंगडच मोडते. रम्या तंगडं मोडते असं म्हणते आणि स्वतःच खाली फरशी पुसलेली असते तर पाय घसरून जोरात पडते. वसू खूप हसायला लागते. तेव्हा रम्या बोलते काय आई तू हसते, हात पकड माझा, मला हात दे. तेव्हा रम्या उठून बोलते की तू मला हसते, ती आशामुळेच मी पडली, बघितली ना फरशी किती ओली आहे. तेव्हा वसू बोलते मी तुला नाही हसते, मी तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्सवर हसते. तेव्हा रम्या बोलते ओव्हर कॉन्फिडन्स. तेव्हा वसू बोलते हो मग ओव्हर कॉन्फिडन्स नाही तर काय म्हणे की तिची तंगड्या तोडते आणि तू स्वतः पाय घसरून पडली. तेव्हा रम्या बोलते हसू नको आई, एकदा त्या कल्पनामुळे तूही पडली होती ना, पाय मुरगळला होता. तेव्हा वसू बोलते की ठीक आहे आठवलं आहे मला, पण आता हे बोलण्याची वेळ आहे का, आता हे पुरावे व्यवस्थित जागेवर ठेव आधी. इकडे पार्थ काव्याला बोलत असतो की काय विचार करताय. तेव्हा काव्य बोलते की मी हा विचार करते की जर आता पुढच्या महिन्यापासून मी काउन्सिलिंगला नाही गेली तर माझी गणिताची टीचर काय विचार करेल. तेव्हा पार्थ बोलतो काउन्सिलिंगला नाही जायचं आहे आणि त्याचं कारण. तेव्हा काव्य मनात बोलते की मला हे लग्न हवं आहे देशमुख. तेव्हा पार्थ बोलतो की बोला ना फिसकारणारी मांजर. तेव्हा काव्य बोलते बोलली मी, मनातल्या मनात बोलली, तुम्हाला ऐकायला नाही आलं का. तेव्हा पार्थ बोलतो नाही. तेव्हा काव्य पुन्हा मनात बोलते की मला हे लग्न हवं आहे देशमुख, मला आयुष्यभर या बोक्यासोबत फिसकारत राहायचं आहे, तुमच्या नावाचं मंगळसूत्र मला मनापासून घालायचं आहे, तुमचा हात घट्ट धरायचा आहे, मला तुमच्यासोबतच म्हातारं व्हायचं आहे. तेव्हा पार्थ बोलतो 1 मिनिट मांजर आता मनात बरंच काही बोलली का. तेव्हा काव्य बोलते हो ना, फायनली ऐकलं तुम्ही. तेव्हा पार्थ बोलतो नाही ना,
तेव्हा काव्य उठते आणि बोलते, तुम्ही खोटं बोलतायत देशमुख, असं कसं तुम्हाला ऐकायला नाही आलं? तेव्हा काव्य बोलते, उगाच भाव खाते. तेव्हा पार्थ बोलतो की मी का भाव खाईल? तेव्हा काव्य बोलते, कारण की तुम्हाला भाव खेळायला आवडतं या बोक्याला. तेव्हा पार्थ बोलतो, आवडतं, पण मला आत्ता नाही आलं तुमच्या मनातलं ऐकायला, मला ऐकायचं आहे तुमच्या मनातलं. तेव्हा काव्य जोरात बोलते, नको. तेव्हा म्हणतात ना तुम्ही, मला सगळं तुझ्या मनातलं कळतं. मग आत्ता मी म्हणाले की मनातल्या मनात की मला हे लग्न हवं आहे, ते कसं तुम्हाला ऐकायला नाही आलं? पार्थ काव्याकडनं बोलून घेतो आणि पार्थला हसायला येतं. तेव्हा पार्थ काव्याकडे बघून हसत असतो. काव्यालाही समजतं की ती काय बोलून गेली. ती लाजते. ते दोघं एकमेकांकडे बघतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.